हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो सायन्स बाय शहा सर या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महा टीईटी 2026 करिता सामान्य विज्ञान विषयाचे काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत इयत्ता 9वीचे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचा फायदा होईल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, उपयोगी वाटला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, जो आपला पहिला प्रश्न आहे तो आहे, खालीलपैकी नायट्रोजन हा कोणत्या घटकाचा महत्त्वाचा भाग आहे। त्यांनी चांगला प्रश्न विचारला आपल्याला की या चार ऑप्शन पैकी कोणाचा नायट्रोजन हा मुख्य घटक आहे म्हणून त्यांनी विचारलं आपल्याला। ठीक आहे, महत्त्वाचा घटक। पहिली गोष्ट तर मी इथे ऑप्शन जे दिलेले आहेत ते सांगतो तुम्हाला। कार्बोदके। कार्बोदके म्हणजे काय रे विद्यार्थी मित्रांनो? कार्बोहायड्रेट्स। कार्बोहायड्रेट, ठीक आहे, कार्बोहायड्रेट। कार्बोहायड्रेट म्हणजे मुख्यतः काय काय राहते तर याच्यामध्ये राहते कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन राहते। महत्वाचे घटक कोणकोणते राहतात कार्बोदकेमध्ये? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन। त्यानंतर मेद। मेदला आपण फॅट म्हणतो, बरोबर? याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? फॅट। आता फॅट मध्ये सुद्धा महत्वाचे घटक कोणकोणते राहतात? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन। याच्याऐवजी नायट्रोजन आणि फॉस्फरस सुद्धा राहतो, पण महत्वाचा घटक कोणता आहे? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन। त्यानंतर दुसऱ्या प्रतीच्यामध्ये पहा, प्रथिने। प्रथिने। प्रथिने म्हटल्यावर प्रथिनांमध्ये, प्रथिने म्हणजे काय? प्रोटीन। प्रोटीन मध्ये जर आपण पाहिलं तर प्रोटीन मध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे महत्वाचे घटक असतात। कशामध्ये? प्रथिनांमध्ये। त्यानंतर काय? जीवनसत्व। जीवनसत्व म्हणजे काय? विटॅमिन्स। जीवनसत्व। जीवनसत्व म्हणजे काय? विटॅमिन्स। विटॅमिन मध्ये महत्वाचे घटक असतात कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, बरोबर? यामध्ये काही विटॅमिन असे असतात ज्यांच्यामध्ये नायट्रोजन सुद्धा असतो। नायट्रोजन सुद्धा असतो। आता बघा, आपण तिसऱ्या ऑप्शनवर येऊया। प्रथिने। प्रथिने आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे। न्यूक्लिक आम्ल। न्यूक्लिक आम्ल म्हणजे काय? न्यूक्लिक ऍसिड। न्यूक्लिक आम्ल जे असतात, न्यूक्लिक आम्ल जे असतात ते दोन प्रकारचे असतात। किती प्रकारचे असतात? दोन प्रकारचे। एक आहे डीएनए आणि दुसरा आहे आरएनए। डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि रायबोज न्यूक्लिक ऍसिड। या दोघांमध्ये सुद्धा महत्वाचे घटक जे आहेत ते आहेत कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि फॉस्फरस। आणि काय? फॉस्फरस। म्हणजे मला एक सांगा, तुम्हाला याच्यावरून कळालं काय की नायट्रोजन मुख्य घटक कोणाकोणाचा आहे बरं? नायट्रोजन मुख्य घटक हा प्रथिनांचा आहे आणि नंतर कोणाचा आहे? न्यूक्लिक आम्ल। न्यूक्लिक आम्ल म्हणजे न्यूक्लिक ऍसिडचा। म्हणजे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर चौथा ऑप्शन काय होतं? पाणी। पाण्यामध्ये काय असतात? खनिजे असतात, बरोबर आहे? खनिजांमध्ये नायट्रोजन असतो पण पाण्यामध्ये असतो का? मग नसतो। म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न अतिशय चांगला होता आणि पहा, मी सविस्तरपणे तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्यांचं सांगितलेलं आहे। हे सर्व आपल्या नोट्स मध्ये काढून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन होती। चला पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, रॉबर्ट विटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीमध्ये वनस्पती सृष्टीतील सजीवांचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते मानले जाते? त्यांनी म्हटलं की रॉबर्ट विटेकरनं जी सजीव सृष्टीचं जे हे केलं, काय म्हणते त्याला, वर्गीकरण केलं, की त्याच्यामध्ये 5 सृष्टींमध्ये केलं। त्यांचं प्रमुख वैशिष्ट्य काय होतं त्यांनी आपल्याला विचारलं। ते कोणत्या बेसिसवर केलं तर पहा, 4 ऑप्शन दिलेले आहेत। परपोषी व एकपेशीय, स्वयंपोषी व दृश्य केंद्रकी, आदि केंद्रकी व बहुपेशीय, परजीवी व सूक्ष्मदर्शी। हे बघा, याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक 2, स्वयंपोषी व दृश्य केंद्रकी। स्वयंपोषी म्हणजे काय? प्लांट्स हे ऑटोट्रॉपिक आहेत। ऑटोट्रॉपिक। ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करणारे, स्वयंपोषी। आणि दृश्य केंद्रकी म्हणजे काय? ते युकॅरियोटिक आहेत। ते युकॅरियोट्स आहेत। कळालं सर्वांना? हे त्याचं मुख्य काय होतं? वैशिष्ट्य होतं यांमध्ये काय करणं? वर्गीकरण करण्यासाठी। कळालं? चला पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, एचर
यांनी 1883 मध्ये केलेल्या वनस्पती वर्गीकरणानुसार खालीलपैकी कोणते 2 उपसृष्टी गट मानले गेले? अतिशय चांगला प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं एचर नुसार वनस्पतींचे किती 2 भागात विभागणी होते, बरोबर आहे. ते 2 भाग कोणते त्यांनी विचारले आपल्याला. मोनेरा व प्रोटिस्टा बिलकुल नाही. कवक आणि प्राणी नाही. अबीजपत्री व बीजपत्री यस, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अबीजपत्री म्हणजे काय? क्रिप्टोग्राम, क्रिप्टोगॅम. आणि बीजपत्री म्हणजे काय? पॅनेरोगॅम्स. कळालं? ज्यांना बीज नाही आहे ते अबीजपत्री, ज्यांना बीज आहे ते बीजपत्री. कळालं सर्वांना? चला, तर या 2 विचारामध्ये विभागणी केली होती कोण? एचरनं. आता बघा, इथं मी विचारलं तुम्हाला की कशामध्ये विभागणी केली, आपण सांगितलं. पण कधी कधी प्रश्न कधी विचारू शकते कधी केली, तर लक्षात ठेवायचं 1883 साली. अतिशय महत्वाचं होतं विद्यार्थी मित्रांनो. या कधी केली? 1883 साली. कशामध्ये केली? अबीजपत्री आणि बीजपत्रीमध्ये. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते? आता बघा, कुठे काही आपत्ती घडली तर त्याचं मुख्य उद्दिष्ट काय राहतं? काय? भूकंप झाला कुठे, तर त्याचं मुख्य उद्दिष्ट काय राहील? जे लोक वाचवणारे असतील आपल्याला, त्यांचं मुख्य काम काय असेल? फक्त मदत कार्य करणे, आपत्तीमुळे होणारी हानी कमी करणे, केवळ आर्थिक मदत करणे, लोकसंख्या वाढवणे. विद्यार्थी मित्रांनो, आपत्तीमुळे होणारी हानी कमी करणं हे महत्वाचं प्रमुख उद्दिष्ट असते. कशाचं प्रमुख उद्दिष्ट? कोणाचं? आपत्ती व्यवस्थापनाचं प्रमुख उद्दिष्ट आहे काय? आपत्तीमुळे होणारी हानी कमी करणं. लगेच NDRF ची टीम तिथे येईल, आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करेल. कळालं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, अनेक अन्न साखळ्या परस्पर जोडल्या गेल्यास काय तयार होते? अतिशय चांगला प्रश्न आहे. काय विचारलं त्यांनी? अनेक काय म्हटलं? अन्न साखळ्या आहेत आणि त्या एकमेकांना जोडल्या गेल्या तर काय निर्माण होते? पहिले तर अन्न साखळ्या म्हणजे काय? अन्न साखळ्या म्हणजे फूड चेन. फूड चेन. आणि खूप साऱ्या फूड चेन एकमेकांना जर का जुळल्या तर निर्माण होते फूड वेब. त्याला आपण अन्न जाळे म्हणतो. अन्न जाळे म्हणजे काय? फूड वेब. कळालं? आणि खूप सारे फूड वेब कशामध्ये असतात? परिसंस्थेमध्ये असतात. परिसंस्था. परिसंस्था म्हणजे काय? इकोसिस्टीम. इकोसिस्टीम. नंतर जैवमंडल म्हणजे काय रे? जैवमंडल म्हणजे बायोस्फियर. बायोस्फियर. आणि एक पृथ्वी, अर्थ. आपली पृथ्वी जी आहे ती एका प्रकारचं काय आहे? बायोस्फियर आहे. कळालं सर्वांना? ऊर्जा मनोरा. ऊर्जा मनोरा म्हणजे काय? एनर्जी पिरामिड, जो की वर कमी कमी होत जातो. लक्षात ठेव जा. पर्यावरण सर्वांनाच माहिती आहे, एन्व्हायरमेंट. तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 अन्नजाळे. समजलं असेल सर्वांना? पुढच्या प्रश्नाकडे चला विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता निकष वनस्पतींच्या प्राथमिक वर्गीकरणासाठी सर्वप्रथम विचारात घेतला जातो? अतिशय चांगला प्रश्न आहे. पहिला निकष सांगा म्हणते. काय करायचं आपल्याला? वनस्पतींचं प्राथमिक वर्गीकरण करायसाठी. आणि पहिला त्याचा काय सांगायचं आपल्याला? बोला काय सांगायचं? सर्वप्रथम निकष सांगायचा आहे त्याचा. कोणता वापरला त्यांनी? बीजपत्रांची संख्या वापरलं, फळांचे आवरण, स्वतंत्र अवयवांची उपस्थिती, प्रकाश संश्लेषणाची क्षमता. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले जे यूज करण्यात आलं ते काय? स्वतंत्र अवयवांची उपस्थिती. पहिले तर त्यांनी हे पाहिलं की जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये व्यवस्थित अवयव आहेत की नाही. मुळा म्हणजे काय? रूट्स, स्टेम हे आहेत की नाही त्याला. आणि यानुसार मग 3 पडलेत विभाग. मला माहित आहे कोणकोणते? थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफाइट्स. माहित आहेत ना? बघा, थॅलोफाइट्स मध्ये तर काहीच नव्हतं, रूट नव्हते, स्टेम नव्हती. नंतर ब्रायोफाइट जे आले, ब्रायोफाइट्स मध्ये रूट नव्हते पण रूट सारखे काही अवयव होते, त्यांना आपण रायझॉइड्स म्हणायचो. बरोबर आहे. पण टेरिडोफाइट्स मध्ये रूटही आले, अजून स्टेमही आली. कळालं सर्वांना? तर हे याला काय म्हणतो आपण? स्वतंत्र अवयवांची उपस्थिती. हे पहिलं काय होतं? निकष होतं वनस्पतींच्या प्राथमिक
वर्गीकरणासाठी करण्यात आलेलं. कळलं सर्वांना? बीजपत्रांची संख्या हे शेवटचं उत्तर. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नापूर्वी परत सांगत आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल, आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा काय म्हटलं त्यांनी, कोणतं विधान चुकीचं आहे म्हणते. पहा, वनस्पती स्वयंपोषी असतात, हे तर बरोबर आहे. नंतर वनस्पतींमध्ये पेशी भित्तिका असते, यस, सेल वॉल असते त्यांना. नंतर वनस्पती आदि केंद्रकी असतात म्हणते, ते आदि केंद्रकी नसतात ना, दृश्य केंद्रकी असतात, बरोबर आहे, युकॅरियोटिक असतात. आणि वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात, हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकीचं फक्त काय होतं, पर्याय क्रमांक 3 होतं. इथं आदि केंद्रकीच्या जागी जर का दृश्य केंद्रकी असतं तर हे पर्याय पण काय आला असता, बरोबरच राहिला असताना, राईट. आदि केंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोट्स म्हणलं जातं त्याला. पण तुम्हाला माहित आहे प्लांट्स हे काय असतात, युकॅरियोट्स असतात. कळालं सर्वांना? पुढच्या प्रश्नाकडे चला. विद्यार्थी मित्रांनो, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे, भारतीय हवामान खात्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? अतिशय चांगला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 9वीचा प्रश्न आहे हा, बरोबर. यामध्ये त्यांनी विचारलं आपल्याला की भारतातील हवामान खात्याची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली? आता पहा, याचा जे वय आहे, वर्ष आहे, ते आहे 1875. 1875 साली भारतीय हवामान खात्याची स्थापना झाली. आता विचारलं असतं कुठे झाली, काय विचारलं असतं, कुठे, तर म्हणायचं शिमला ठिकाणी. शिमला काय, कुठे आहे शिमला, माहित आहे सर्वांना? शिमला काय, शिमला हे कॅपिटल आहे कोणाची, हिमाचल प्रदेशची, बरोबर. शिमला या ठिकाणी सगळ्यात पहिले भारतीय हवामान खात्याची स्थापना करण्यात आली होती. पण याचं जे मुख्यालय आहे, मुख्यालय ते नवी दिल्लीला आहे. नवी दिल्लीला, लक्षात ठेवायचं. याच्या ऐवजी सुद्धा याचे अजून केंद्र सुद्धा आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. कळालं सर्वांना? हा प्रश्न अतिशय चांगला होता आणि विचारू शकतात बरं. भारतीय हवामान खात्याची स्थापना कोणत्या वर्षी? 1875 ला. चला पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, केळाच्या सालीचे नैसर्गिक विघटन साधारण किती कालावधीत होते? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी की केळीची जी साल आहे ती आपण जर का आज मातीत टाकली तर तिचं माती होण्यामध्ये, त्या सालीची काय होणं, माती व्हायची आहे, तर त्यासाठी वेळ किती लागतो हे त्यांनी विचारलं आपल्याला. बोला, 1 दिवस लागतो का, 3 ते 4 आठवडे लागतात का, 5 महिने लागतात का, 1 वर्ष लागतात? पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 3 ते 4 आठवडे लागतात केळीच्या सालीचे काय होण्यास, विघटन होण्यास. अशी कोणती वस्तू मला वाटत नाही की जी एका दिवसात विघटित पूर्णपणे होत असेल. वेळ लागतेच. सर्वात कमी वेळ जो आहे तो कोणाला लागतो, केळाच्या सालीच्या विघटनाला लागतो, बरोबर. कळालं सर्वांना? हा. नंतर 5 महिने कपड्यांना लागतो विघटन होण्यासाठी. कपडे जे असतात का कॉटनचे, त्यांना विघटन करायचं असेल, त्यांचं डिग्रेडेशन करायचं असेल तर 5 महिन्याच्या जवळपास कालावधी लागतो. कळालं सर्वांना? हा. एका दिवसात कोणतंच होत नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. हा, मला सांगा विघटन म्हणजे काय? विघटन हे नॅचरल वस्तूंचंच होतं, आर्टिफिशियल वस्तूंचं विघटन होत नाही. जो प्लास्टिक आपण वापरतो, प्लास्टिकचं विघटन होत नाही. करोडो वर्षांपर्यंत ते प्लास्टिक तसंच राहणार आहे. म्हणून ते आपल्या पृथ्वीसाठी, आपल्या वातावरणासाठी, आपल्यासाठी अतिशय धोकादायक आहे. म्हणून प्लास्टिकचा उपयोग कमीच केला पाहिजे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी नायट्रोजन स्थिरीकरणासाठी मदत करणारे सूक्ष्मजीव कोणते? आता म्हणजे काय, नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी, नायट्रोजनचं फिक्सेशन करण्यासाठी कोणता सूक्ष्मजीव याच्यापैकी वापरला जातो असं त्यांनी विचारलं आपल्याला. कोणता सूक्ष्मजीव आहे जो नायट्रोजन फिक्सेशन घडून आणतो? रायझोबियम आहे का, अमिबा आहे, पॅरामिशियम आहे का, ईस्ट आहे? पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. रायझोबियम हा लेग्युमिनस प्लांटच्या रूट मध्ये जाऊन बसतो. लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे काय, भुईमुगा झाडपा, बरोबर आहे. भुईमुगाचं ते भुईमुगाच्या शेंगा जिथं असतात ते रूट नोड्युल्स असतात तिथं, त्याच्यामध्ये जाऊन बसतो कोण, रायझोबियम. रायझोबियमला त्याचं अन्न भेटते आणि रायझोबियम काय करतो, ते नायट्रोजन फिक्सेशन करते. त्यामुळं काय होते, मग भुईमुगाचं उत्पादन जे आहे ते वाढते. कळालं? रायझोबियम हा नायट्रोजन फिक्सेशन साठी अतिशय चांगला आहे. त्यापैकी अमिबा, पॅरामिशियम, ईस्ट हे नायट्रोजन फिक्सेशन मध्ये महत्वाचा कोणताही रोल प्ले करत नाही. ईस्टचा उपयोग ब्रेड इंडस्ट्रीमध्ये होतो.
ब्रेड बनवण्यासाठी, अजून अल्कोहोल बनवण्यासाठी सुद्धा ईस्टचा उपयोग होतो. अमिबा, पॅरामेशियम हे आदी जीव आहेत, प्रोटोझोन्स आहेत. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शैवालाचे उदाहरण आहे? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. कोणता शैवालाचे याच्यापैकी उदाहरण आहे त्यांनी विचारलं आपल्याला. पहिले दिलं उल्व्हा, नंतर अँथोसिरॉस, नंतर टेरिस आणि नंतर सिलाजिनेला. विद्यार्थी मित्रांनो, याचं जे उत्तर आहे ते आहे उल्व्हा. उल्व्हा हे एक शैवाल आहे. शैवाल म्हणजे काय? अल्गी. काय आहे? अल्गी आहे उल्व्हा. मग अँथोसिरॉस काय बरं? अँथोसिरॉस हे एक ब्रायोफाइट आहे. ब्रायोफाइट. आणि टेरिस आणि सिलाजिनेला हे दोन्हीही काय आहेत? टेरिडोफाइट आहेत. टेरिडोफाइट्स. कळलं सर्वांना? टेरिस आणि सिलाजिनेला हे दोन्ही काय आहेत? टेरिडोफाइट्स आहेत. अँथोसिरॉस हा काय आहे? ब्रायोफाइट आहे. आणि उल्व्हा हे काय आहे? शैवाल आहे. असे प्रश्न तुम्हाला हमखास या 2026च्या टीईटीच्या परीक्षेमध्ये दिसू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये या व्हिडिओच्या सेशनमध्ये पर्टिक्युलरली 6वा धडा जास्त का घेण्यात आला? कारण की याचे प्रश्न तुम्हाला 100% पेपरमध्ये दिसणारच, म्हणून याचे जास्त प्रश्न या सेशनमध्ये घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सीपीआर या संज्ञेचा पूर्ण अर्थ काय आहे? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला की सीपीआरचा काय सांगा? फुल फॉर्म सांगा. कार्डिओ पल्मोनरी रेससायटेशन, कार्डियाक प्रेशर रिकव्हरी, सर्क्युलेशन पल्मोनरी रिॲक्शन, कार्डिओ प्रेशर रिससायटेशन. विद्यार्थी मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे कार्डिओ पल्मोनरी रिससायटेशन. कार्डिओ म्हटल्यावर हार्ट आला. काय आला? कार्डिओ म्हटल्यावर हार्ट. हार्ट म्हणजे काय? हृदय. आणि पल्मोनरी जिथं आलं तिथं समजून घ्या काय आलं? लंग्स आले. काय आले? लंग्स. या दोघांना जागृत करण्यासाठी काय वापरलं जातं? सीपीआर. सीपीआर कोणाला दिलं जातं? जो व्यक्ती बेहोश आहे त्याला सीपीआर दिलं जातं. आणि सीपीआर देताना काय करतात? दोन्ही हात हे छातीवर ठेवून छातीला 15 वेळा जोरजोराने काय केलं जातं? दाबलं जातं. त्यामुळे तो मग काय होऊ शकतो? बेशुद्धच्या अवस्थेमधून तो बाहेर येऊ शकतो. त्याला सीपीआर म्हणतात. कळालं? चला पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, अमोनियाचे प्रथम नायट्राइट व नंतर नायट्रेट मध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया कोणती? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला. पहिले अमोनिया आहे, त्या अमोनियाचं रूपांतर पहिले होत आहे कशामध्ये? नायट्राइट मध्ये आणि नंतर नायट्रेट मध्ये. या प्रोसेसला काय म्हणतात? अमोनीकरण म्हणतात का? बिलकुल नाही म्हणत. अमोनीकरण म्हणतात एखाद्या डेड बॉडी मधून अमोनिया बाहेर पडण्याला. नंतर स्थिरीकरण म्हणतात का? नाही, बिलकुल नाही. नायट्रीकरण म्हणतात का? यस. अमोनियाचं रूपांतर नायट्राइट आणि नायट्रेट मध्ये होणं याला नायट्रीकरण म्हणतात. कळालं सर्वांना? अमोनिया. कोणी विचारलं की अमोनियाचा फॉर्म्युला काय आहे, तर म्हणायचं NH3. काय म्हणायचं? NH3. अमोनिया हा कोणत्या प्रोसेसने बनतो, तर म्हणायचं हॅबर प्रोसेस. कोणती प्रोसेस? हॅबर प्रोसेस. हेबर प्रोसेसनी काय बनतो? अमोनिया. आपल्या बॉडीमध्ये अमोनिया असतो का? हो, असतो. पण त्या अमोनियाचं रूपांतर आपल्या लिव्हरमध्ये, यकृतामध्ये आपण युरियामध्ये कन्वर्ट करून घेतो. या अमोनियाला युरियामध्ये कन्वर्ट करतो. कुठे? यकृतामध्ये. कोण? आपण. कळलं? म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काय आहे? अमोनिया आहे. चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, परत सांगत आहे, जर हे सेशन तुम्हाला आवडत असेल, उपयोगी वाटत असेल, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या निकषाच्या आधारे वनस्पतींमध्ये आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी असा भेद केला जातो? आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजी असा भेद करण्यासाठी कोणते निकष वापरले जाते असं त्यांनी विचारलं. वनस्पतींमध्ये ऊतीसंस्था असणे किंवा नसणे काही घेणं देणंच नाही याचं, म्हणजे हे येणार नाही. बियांमध्ये बीजपत्रांची संख्या, याच्यानुसार मोनोकॉट आणि डायकॉट होते बरं. बियांमध्ये बीजपत्रांची संख्या, बिया असेल त्याच्यामध्ये मग बीजपत्र एक असेल तर मोनोकॉट, दोन असेल तर डायकॉट, म्हणजे हे पण नाहीये. बीजांवर फळांचे आवरण असणे किंवा नसणे, यस, हे उत्तर बरोबर आहे. जर फळांवर म्हणताय मी, बीजांवर फळांचे आवरण असेल, हे बघा रे, असेल तर आवृत्तबीजी,
आवृत्त बीजी, आणि जर नसेल तर अनावृत्त बीजी. अनावृत्त बीजी. कळालं? आता बघा, नसेल आणि असेल, असल्यावर त्याला म्हणायचं अँजिओस्पर्म. काय म्हणायचं? अँजिओस्पर्म, आवृत्त बीजी. आणि अनावृत्त बीजी म्हणजे काय? जिम्नोस्पर्म. ठीक आहे, जिम्नोस्पर्म. म्हणजे जिम्नोस्पर्म मध्ये जे बिया असतात त्या उघड्या असतात. जिम्नो म्हणजे नेक्ड. कळालं? उघड्या असतात बिया. आणि आवृत्त बीजी म्हणजे अँजिओस्पर्म मध्ये त्या बियांवर फळांचं काय राहते? कव्हरिंग राहते. त्यांना फुलं असतात, फुलांचं रूपांतर फळामध्ये होते, बरोबर आहे, आणि फळांच्या आतमध्ये बिया असतात. कळालं सर्वांना? हे कोणामध्ये? अँजिओस्पर्म मध्ये. पण असं कोणतंही कशामध्ये नसते? जिम्नोस्पर्म मध्ये नसते. चला, अतिशय चांगला प्रश्न होता. वनस्पतींमध्ये हरितद्रव्य असणं किंवा नसणं हे वेगळं झालं. हरितद्रव्य असेल तर त्याला ऑटोट्रॉप म्हणायचं, नसेल तर मग ते हेटरोट्रॉप सुद्धा असू शकते आणि सॅप्रोफाइट सुद्धा असू शकते, बरोबर. चला, पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, भाजलेल्या व्यक्तीच्या जखमेवर किती वेळ थंड पाण्याची धार द्यावी? अतिशय चांगला प्रश्न आहे. समजून घ्या, कुठे आग लागली भयंकर आणि लोक त्यामध्ये होरपळून गेलेत, पूर्ण भाजल्या गेलेत, तर त्यांच्या जखमेवर किती वेळेपर्यंत पाण्याची धार टाकायला पाहिजे? हे प्रश्न 9वीच्या पुस्तकात आहे बरं. व्यवस्थित वाचा. काय म्हणतो त्याला आपण, एक टॉपिक आहे बघा, मला आठवत नाहीये, त्या टॉपिक मध्ये व्यवस्थितपणे देऊ नये की जर कुठे आग लागली तर आपण त्याच्यावर किती वेळापर्यंत थंड पाण्याची धार टाकली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, 10 मिनिटं कंटिन्यू तुम्ही त्याच्यावर धार टाकली पाहिजे. कळालं? आपत्ती व्यवस्थापन म्हणतात त्याला. ठीक आहे, आपत्ती व्यवस्थापनाचा हा पार्ट आहे. अतिशय महत्वाचा होता, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणता पर्याय वनस्पती सृष्टीतील सजीवांचे वैशिष्ट्य योग्यरित्या दर्शवितो? म्हणजे काय? वनस्पती सृष्टीमध्ये जे काही सजीव असतील त्यांच्याबद्दल माहिती देणारा योग्य पर्याय यापैकी कोणता त्यांनी सांगितलं. परपोषी असतात, पेशीभित्तिका नसणे. पेशीभित्तिका नसणे म्हणजे वनस्पतीच नाही ना, गेलं नाही. स्वयंपोषी, पेशीभित्तिका युक्त, दृश्य केंद्रक. यस, वनस्पती हे स्वयंपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे ऑटोट्रॉपिक असतात. पेशीभित्तिका युक्त म्हणजे त्यांना सेल वॉल असते. आणि दृश्य केंद्रकी म्हणजे ते युकॅरियोटिक असतात. त्यानंतर परपोषी म्हणजे काय? लोकांना ऑरलून राहणारे हेटेरोट्रॉप्स. दृश्य केंद्रकी म्हणजे युकॅरियोट आणि बहुपेशीय मल्टीसेल्युलर. त्यानंतर काय म्हटलं त्यांनी? स्वयंपोषी, ऑटोट्रॉप्स, पेशीभित्तिका नसणारे म्हणजे सेल वॉल नाही आहे. सेल वॉल नसेल तर वनस्पतीच होऊ शकत नाही ना ते. आणि त्यानंतर एक पेशीय, युनिसेल्युलर. म्हणजे याचं जे योग्य उत्तर होतं विद्यार्थी मित्रांनो, ते होतं पर्याय क्रमांक 2. कळालं सर्वांना? चला, पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आपदाग्रस्त व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असल्यास प्रथम काय करावे? एखादा व्यक्ती आहे, बरोबर आहे, एखादी आपदा आली होती, त्यामध्ये तो व्यक्ती जो आहे त्याला श्वास घेण्यास काय होत आहे? त्रास होत आहे. तर त्याला सर्वात प्रथम तुम्ही काय कराल? आपल्याकडचे पिशे लोक काय करतात माहिती आहे? त्याला पाणी पाजतात, राईट. तर पाणी पाजायचं नसते. श्वास घेण्यात त्रास होत असेल त्याला, तर पहिले पाणी नाही पाजायचं, ती छाती नाही दाबायची बरं. तेच छाती कधी दाबायची असते? जेव्हा तो बेहोश असेल तेव्हा. तो बेहोश नाहीये, श्वास घ्यायला त्याला काय होत आहे? फक्त त्रास होत आहे. तर हे पण नाही करायचं. मग काय करायचं? तर पर्याय क्रमांक 3, डोके उतरते करून हनुवटी वर उचलावी. म्हणजे त्याचं डोकं जे आहे ते वर उचलायचं, डोकं हे खाली करून असं हनुवटी वर उचलायची. त्यामुळे काय होते? हा जो विंड पाईप असतो ना, हा एकदम ओपन होतो. आणि विंड पाईप ओपन झाला म्हणजे त्याला श्वास घेण्याला त्रास जाणार नाही. तुम्ही पाहिलं असेल, डॉक्टर लोक जेव्हा एखाद्या व्यक्तीला व्हेंटिलेटरवर लावायचं असते ना, त्यावेळेस ते त्याला असं करतात. आणि ते व्हेंटिलेटरचा एक उपकरण असतं त्यांच्याजवळ, त्याच्या मार्फत ते असं पूर्ण पाईप त्याच्या आतमध्ये टाकतात. पाहिलं असेल तुम्ही, ते कृत्रिम त्याला श्वास देतात. ठीक आहे, चला लक्षात ठेवा, डोके उतरते करून हनुवटी वर उचलणे. जर काय होत असेल? श्वास घ्यायला त्रास होत असेल तर व्यक्तीला उभं तर कधीच नाही करायचं ते. चला, पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी ब्रायोफाइटाचे उदाहरण कोणते? अतिशय चांगला प्रश्न आहे. कशाचं उत्तर विचारलं आपल्याला? ब्रायोफाइट्स. ब्रायोफाइट्सला काय म्हणतात? प्लांट किंगडमचे एम्फिबियन, उभयचर प्लांट किंगडमचे, बरोबर. ब्रायोफाइट्स मध्ये मुळा असतात का? नसतात.
रूट्स नसतात मग रायझॉइड्स असतात. स्टेम असते का? नसते. कळालं? मग याचं एक्झाम्पल सांगा म्हटलं. स्पायरोगायरा, स्पायरोगायरा आहे का? नाही. मार्केन्शिया, यस, मार्केन्शिया हे त्याचं उदाहरण आहे. फर्न आणि मशरूम हे पण नाही. मग स्पायरोगायरा काय आहे कोणी विचारलं तर म्हणायचं अल्गी आहे. अल्गी, अल्गी म्हणजे काय? शैवाल, शैवाळ आहे. नंतर फर्न, फर्न हे काय आहे? टेरिडोफायटा, टेरिडोफायटा आहे. हा एका प्रकारचा टेरिडोफायटा आहे. मशरूम काय आहे? सर्वांनाच माहिती आहे, कवक आहे. कवक म्हणजे काय? फंजाय किंवा फंगाय. कळालं सर्वांना? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं मार्केन्शिया. अजून एखादं एक्झाम्पल माहिती आहे का तुम्हाला ब्रायोफाइट्स? फ्युनॅरिया, फ्युनारिया. अजून मार्केन्शिया झालं, फ्युनॅरिया झालं, रिक्सिया, बरोबर आहे. अजून अँथोसेरॉस, हे एक्झाम्पल आहेत कुणाचे? ब्रायोफाइट्सचे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित हे सर्व लिहून ठेवत चला. जेव्हा कधी तुम्ही माझं सेशन पाहत असाल त्यावेळेस तुमच्याजवळ नोटबुक असलीच पाहिजे. मी जे बोलतोय ते सुद्धा लिहून ठेवण्याचा प्रयत्न करत चला बरं. कधी कधी मी इथं लिहून न देता फक्त तोंडीच सांगतो, ते सुद्धा नोट डाऊन करत चला. व्हिडिओला पॉज करायचं, थोडी वेळ पाहून ते पूर्ण लिहून घ्यायचं आणि परत व्हिडिओ स्टार्ट करायचं. चला समोरचा प्रश्न पाहूया. समोरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी एक पेशीय शैवाल कोणते? अतिशय चांगला प्रश्न आहे. एक पेशीय शैवाल म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बा अल्गी सांगा पण ती युनिसेल्युलर असली पाहिजे. बरोबर आहे, एक पेशी असली पाहिजे. आता युलोथ्रिक्स अल्गी आहे, स्पायरोगायरा अल्गी आहे, क्लॅमिडोमोनास अल्गी आहे, फ्युनेरिया अल्गीच नाही आहे ना. फ्युनेरिया काय? फ्युनेरिया हे ब्रायोफाइट आहे, म्हणजे हे तर 100% नाही येणार. मग आता काय विचारलं त्यांनी? एक पेशीय विचारलं ना आपल्याला. एक पेशीय हे फक्त क्लॅमिडोमोनास आहे. युलोथ्रिक्स आणि स्पायरोगायरा हे मल्टीसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर अल्गी. ठीक आहे, कशा आहेत? मल्टीसेल्युलर अल्गी आहे. युनिसेल्युलर फक्त कोण आहे? क्लॅमिडोमोनास. अजून कोणकोणते असतात बरं? एक पेशीय कोणकोणते असतात पहा. एक पेशी अजून असते डायटम्स आणि क्लोरेला. असे तीन जे आहेत, तीन अल्गी एक पेशी असतात. कोणकोणते? क्लॅमिडोमोनास, डायटम्स आणि क्लोरेला हे एक पेशीय शैवाल आहेत. युलोथ्रिक्स, स्पायरोगायरा हे अल्गी आहे, शैवाल आहे, पण कोणत्या प्रकारचा आहे? मल्टीसेल्युलर, एक पेशी नाही, बहुपेशी आहे. कळालं? पुढचा प्रश्न, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. परत सांगत आहे, जर तुम्हाला हे सेशन आवडत असेल, उपयोगी वाटत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रयत्न तुमच्यासाठीच चालू आहे. बुरशीच्या पेशी भित्तीचे मुख्य घटक कोणते? अति चांगला प्रश्न विचारला की जी सेलवॉल असते कोणाची? फंगायची. फंगाय, कवकांची जी सेलवॉल असते ती कशाने बनलेली असते? सेल्युलोजनं बनलेली असते, लिग्निननं बनलेली असते, कायटिननं बनलेली असते का पेक्टिननं बनलेली असते? विद्यार्थी मित्रांनो, ही बनलेली असते कायटिननं. लक्षात ठेवा. कुणाची? बुरशीची पेशी भित्तिका कशाने बनलेली असते? कायटिनने. प्लांटची पेशी भित्तिका कशाने बनलेली असते? सेल्युलोजने. मिडल लॅमेला हा कशाने बनलेला असतो? पेक्टिनने. ठीक आहे, मिडल लॅमेला, मिडल लॅमेला हा बनलेला असतो, लॅमेला हा बनलेला असतो कशाने? पेक्टिनने. सेल्युलोजने सेलवॉल बनवलेली असते प्लांट्सची. ठीक आहे, प्लांट्स वनस्पतींची सेलवॉलने कशाने बनलेली असते? सेल्युलोजने बनलेली असते. लेग्निन मुळे जी आहे ती बार्क जास्त कठीण होते. तुम्ही पाहिलं असेल, लिंबाची जुनी साल राहते वर कडक, ती कशामुळे राहते? लेग्निनमुळे. पुढचा प्रश्न पहा. खरे मुळे, खोड व पाने प्रथम कोणत्या गटात दिसतात? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. ओरिजिनल रूट, बरोबर आहे, ओरिजिनल रूट, त्यानंतर काय? स्टेम आणि लीफ हे कोणत्या याच्यामध्ये दिसलं त्यांनी आपल्याला विचारलं. शैवालामध्ये दिसलं, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट का बुरशीमध्ये? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर होतं ते टेरिडोफाइट. टेरिडोफाइट हे यांच्यामध्ये प्रथमतः काय दिसलं? ओरिजिनल रूट, ओरिजिनल स्टेम आणि ओरिजिनल लीव्स. याच्या आधी ब्रायोफाइट्स आणि थॅलोफाइट्स मध्ये हे नव्हते.
कळालं? अतिशय चांगला प्रश्न होता. आणि टेरिडोफाइटचे एक्झाम्पल तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कोणतं? फर्न. नंतर सिलॅजिनेला, आताच पाहिलं आपण सिलॅजिनेला. अजून टेरिस, सिलॅजिनेला, सिलॅजिनेला, एडियांटम, इक्विसेटम, हे सगळे एक्झाम्पल आहेत. कोणाचे? बोला. टेरिडोफाइट्सचे. टेरिडोफाइटला दुसरं नाव काय? फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट. हे पहिले असे प्लांट होते ज्यांच्यामध्ये जायलम आणि फ्लोएम होती. कळालं? चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी उभयाहारी प्राण्यांचे उदाहरण कोणते? अति चांगला प्रश्न विचारला त्यांनी. उभयाहारी, उभयाहारी म्हणजे काय? ओमनिव्होरस. ओमनिव्होरस म्हणजे शाकाहारी सुद्धा असतात आणि मांसाहारी सुद्धा असतात. शाकाहारी व मांसाहारी दोन्हीही असणारे त्यांना आपण काय म्हणतो? ओमनिव्होरस म्हणजे उभयाहारी. यापैकी कोण आहे चौघांपैकी? वाघ आहे, गाय आहे, अस्वल आहे का बेडूक आहे? पहा, वाघ तर सरळ सरळ कार्निव्होरस आहे. त्यानंतर गाय ही हर्बिव्होरस आहे. बेडूक हे कार्निव्होरस आहे. बेडूक पहा तुम्ही किडेच खात असतो बरं, तो गवत खात नाही. म्हणजे उरलं कोण? अस्वल. लक्षात ठेवा, अस्वल जे आहे ते फक्त कार्निव्होरस नाही आहे, तो हर्बिव्होरस सुद्धा आहे. म्हणजे तो कसा आहे? ओमनिव्होरस आहे. आणि हा प्रश्न सुद्धा नवीच्या पुस्तकातलाच आहे. तुम्ही पहा, पुस्तक उघडून पहा, तुम्हाला हे प्रश्न दिसतील. हमखास व्यवस्थित वाचा चॅप्टर, तुम्हाला हे भेटेल. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी बुरशी नसलेला जीव कोणता? म्हणजे अशापैकी चौघांपैकी फंगाय कोण नाही आहे ते विचारलं त्यांनी आपल्याला. विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट अ फंगाय? ईस्ट, मशरूम, रायझोपस, स्पायरोगायरा. स्पायरोगायराच नाहीये ना. स्पायरोगायरा ही अलगी आहे एका प्रकारची, बरोबर आहे? थॅलोफायटामध्ये येतो. रायझोपस, मशरूम आणि ईस्ट हे तिन्ही काय आहेत? बुरशी आहेत. बुरशीचे प्रकार आहेत, फंगाय आहे, बरोबर? चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, टेरिडोफायटामध्ये प्रजनन मुख्यतः कशाद्वारे होते? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. टेरिडोफाइट्स. आता मला सांगा, टेरिडोफाइट मध्ये ना फुलं असतात ना फळं असतात, बरोबर? मग ते रिप्रोडक्शन कशा मार्फत करतात? तर त्यांच्या पानाच्या खाली स्पोरॅन्जिया असते आणि त्या स्पोरॅन्जियांच्या मध्ये स्पोर्स असतात आणि त्या स्पोर्सलाच आपण काय म्हणतो? बिजुके. या बिजुकांद्वारे ते काय करतात? रिप्रोडक्शन करतात. कळालं सर्वांना? टेरिडोफाइट प्रजनन हे कशा मार्फत करतात? बिजुकांद्वारे, स्पोर्सच्या मार्फत ते काय करतात? प्रजनन करतात. विद्यार्थी मित्रांनो, या सेशनचा शेवटचा प्रश्न पहा. खालीलपैकी द्वितीयक भक्षक कोण आहे? म्हणजे त्यांनी विचारलं काय आपल्याला? द्वितीयक भक्षक म्हणजे काय? सेकंडरी कंझ्युमर. त्यांनी विचारलं आपल्याला. बघा, पहिले तर काय? पहिला आहे खार. आता खार सर्वांनाच माहिती. खार काय खाते? फळं खाते. फळ काय आहे? उत्पादक आहे. आणि खार काय झाली? मग प्रायमरी कंझ्युमर झाली, बरोबर आहे? डायरेक्ट फळांना खाते ती, म्हणजे उत्पादनाला खाणारी प्रायमरी कंझ्युमर. म्हणजे हे तर नाही आहे, खार नाही आहे बिलकुल. नंतर नागतोडा गवत खातो. गवत काय? उत्पादक आहे. मग नागतोडा काय झाला? प्रायमरी कंझ्युमर. आपल्याला विचारलं काय? सेकंडरी कंझ्युमर. म्हणजे हे सुद्धा नाहीये. आता बेडूक पहा, गवत खाते नागतोडा आणि नागतोड्याला कोण खाते? बेडूक. म्हणजे गवत झालं उत्पादक, नागतोडा झाला प्रायमरी कंझ्युमर आणि त्याला खाणारा बेडूक हा झाला सेकंडरी कंझ्युमर. म्हणजे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं ते होतं पर्याय क्रमांक 3, बेडूक. विद्यार्थी मित्रांनो, जर हे माझं सेशन तुम्हाला आवडलं असेल, उपयोगी वाटलं असेल, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.